मंडळी, काल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती मोठ्या उत्साहात देशभरात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मराठी कलाकार मंडळींनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. अशातच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकलेली आणि उपविजेती ठरलेली नेहा शितोळेने सुद्धा शुभेच्छा दिल्या. तिने पोस्टमधून स्वतःचं परखड मत मांडत शिवरायांकडे आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली. या पोस्टमुळे नेहा शितोळे सध्या चांगलीच चर्चेत आली असून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. एका नेटकऱ्याने तर तिला थेट शापच दिला आहे. या नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर नेहा काय म्हणाली हे तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे. दरम्यान नेहा शितोळेने पहिल्यांदा पोस्टमध्ये काय सांगितले ते पाहूया. ती म्हणते, एरवी समाजाला पोषक आणि उपयुक्त अशी एकही कौतुकास्पद गोष्ट हातून न घडलेल्या, पण आज फेटे बांधून नऊवारी नेसून लायकी नसतानाही कपाळावर चंद्रकोर मिरवत आणि छत्रपतींचा वारसा सांगत, म्हणजे ओरडत ओरबाडत नुसत्या घोषणा देत, गाडीचे आणि हॉर्नचे कर्कश आवाज करत, मध्यरात्री नंग्या तलवारी रस्त्यावरून घासत, ठिणग्या उडवून त्यांची आणि महाराजांच्या कीर्तीची धार बोथड करणाऱ्या सर्व आधुनिक मावळ्यांना सुदबुद्धी लाभो हीच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना. नेहा शितोळेच्या या पोस्टवरती बऱ्याचशा नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलंय. मात्र काही नेटकऱ्यांना तिची ही पोस्ट अजिबात आवडली नाही. या पोस्टवर कमेंट्स करत बऱ्याचशा नेटकऱ्यांनी तिला चांगलंच सुनावलं सुद्धा आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय, माझी कमेंट्स डिलीट का केली? श्राप आहे माझा, तुझा चढता काळ कधीच येणार नाही. तुझा नवरा नचिकेत दुसरं लग्न करेल बघ तू, अशी कमेंट्स एकाने केली आहे. याचा स्क्रीनशॉट काढत नेहा शितोळेने स्टोरी पोस्ट केली आहे. तर शिवरायांबद्दल केलेल्या नेहा शितोळेच्या या पोस्टवर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.